डेव्हलपर्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करूयात लॉजिकल ऑपरेटर्स. तर लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये तीन प्रकारचे ऑपरेटर्स असतात. एक अँड असणारे, त्यानंतर ऑर असणारे आणि नॉट असे तीन ऑपरेटर्स असणारे. आता आपण विचार करा की मल्टिपल कंडिशन्स आहेत. जसे की आपण कंडिशन्स वेगवेगळ्या ऑपरेटर्स नुसार डिफाईन केलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर अप केलेले आहे. तर कंडिशन्स डिफाईन केल्यानंतर त्या कंडिशन्स मध्ये मल्टिपल कंडिशन्स एका सोबत राईट करायचे असतील तर तुम्ही लॉजिकल ऑपरेटर्सला घेऊन जाऊ शकतात. तर एक्झाम्पल साठी आपण समजून घेऊयात लॉजिकल ऑपरेटर्स कसे वर्क करतील. तर लॉजिकल ऑपरेटर्स साठी अँड, ऑर आणि नॉट ह्या तिघांचे काय वर्क आहे हे समजून घेणं इम्पॉर्टंट असणार आहे. अँड म्हणजे दोन कंडिशन जर ट्रू असतील तर तो ट्रू म्हणणार आहे. ऑर जर दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर तो फॉल्स म्हणणार आहे. आणि नॉट जर ट्रू असेल तर फॉल्स, जर फॉल्स असेल तर ट्रू. तो नॉटचं काम असणार आहे रिव्हर्स करण्याचं, इन्व्हर्स करण्याचं. आता एक्झाम्पल समजून घेऊयात की मी एक नंबर आहे 10 इज ग्रेटर दॅन 9. ही कंडिशन रिझल्ट देते मला ट्रू. ओके. आता मला अजून एक चेक करायचंय की 10 हा 15 पेक्षा लहान आहे का. जर हा दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तर मी पुढे जाऊ शकतो, असं आपण कन्सिडर करू शकतो. जर दोन्ही कंडिशन नाही पॉसिबल होते ट्रू तर आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ द्यायचे नाही. तर मग अशा सिनेरिओज घडतात. किंवा रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल घ्या की एक आहे राम, एक आहे श्याम. तर राम आणि श्याम हे दोघं जर युजर नेम आणि पासवर्ड टाकत असतील तरच आपल्याला एंट्री द्यायची आहे. मग दोन सेम नेम आल्यानंतर एक तर नेम असेल, नेम इक्वल टू असू शकते राम, नाहीतर नेम इक्वल टू असू शकते श्याम. जर दोन्ही कंडिशन योग्य असतील, ट्रू असतील तरच आपल्याला एंट्री द्यायची आहे. अदरवाईज अनादर कुणाचंही नाव असेल तर आपल्याला एंट्री देणार नाही, अशी आपली कंडिशन असेल. तर मग अशा सिनेरिओजला पण काय विचार करून कंडिशन्स देऊ शकतो. तर कंडिशन्स मल्टिपल टाइम्स लिहिणं हा कोडला थोडा कॉम्प्लेक्स करत जाईल. म्हणून त्या ठिकाणी लॉजिकल ऑपरेटर्स आहेत जे एकाच स्टेटमेंटमध्ये तुम्ही मल्टिपल कंडिशन्स मॅच करू शकतात त्या अँड आणि ऑर ऑपरेटरच्या रिक्वायरमेंट नुसार. एक्झाम्पल साठी आपण बनवूयात एक VS कोड मध्ये फाईलचं नाव घेऊयात ऑपरेटर 3.py. ऑपरेटर 3.py मध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी एक व्हेरिएबल बनवला a इज इक्वल टू 10. त्यानंतर दुसरा व्हेरिएबल बनवला b इज इक्वल टू 12 आणि तिसरा व्हेरिएबल बनवला c इज इक्वल टू 30. आता मला चेक करायचं यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता. सगळ्यात मोठा नंबर चेक करायचं म्हटल्यानंतर मी कंडिशन टाकेल. मोठा नंबर आपल्याला अजून इफ एल्स वगैरे वगैरे सगळे पुढे पॉइंट येतील. बट सध्या मी समजून सांगतो फक्त प्रिंट स्टेटमेंट नुसार. प्रिंट a इज ग्रेटर दॅन b आणि अँड a इज ग्रेटर दॅन c. जर a हा नंबर b पेक्षा मोठा आहे तर ही कंडिशन ट्रू म्हणेल आणि a हा c पेक्षा मोठा आहे तर ही पण कंडिशन ट्रू म्हणेल. जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर आपल्याला रिझल्ट काय येणार आहे. तर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर आपल्याला रिझल्ट येतो ट्रू. बट इथे सिनेरिओ मध्ये काय घडतंय की a हा b पेक्षा मोठा नाहीये. कंडिशन काय घडणार आहे, फॉल्स. f डिफाईन करतो फॉल्सला आणि मध्ये काय आहे अँड. दुसरी कंडिशन पण काय म्हणते a इज ग्रेटर दॅन c तर ही पण फॉल्स आहे आणि दोन्हीचे मिळून रिझल्ट जो येणार आहे तो असणार आहे आपला फॉल्स. सेकंड सिनेरिओ मध्ये काय असणार आहे, मी चेक करतो की a इज ग्रेटर दॅन b इज ग्रेटर दॅन a अँड b इज ग्रेटर दॅन c. मी इथे काय चेक केले की b हा a पेक्षा मोठा आहे आणि b हा c पेक्षा मोठा आहे. जर दोन्ही पण मला आउटपुट ट्रू देत असतील तर माझं हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे. बट आता चेक करूयात b हा a पेक्षा मोठा आहे का. हो, ही कंडिशन ट्रू भरतीये, मी त्याला टी म्हणणार आहे. आणि दुसरी कंडिशन काय म्हणतेय, फॉल्स म्हणतेय. b ची व्हॅल्यू 12 आहे, तो तर मोठा नाहीये. c हा मोठा आहे, ही ट्रू आली, सॉरी ही फॉल्स आली. मग एक ट्रू आली आणि एक फॉल्स आली. ट्रू आणि फॉल्स दोघांमध्ये जर असेल अँड तर त्या ठिकाणी रिझल्ट काय भेटणार आहे, फॉल्सच भेटणार आहे.
आता मी थर्ड स्टेट राईट करतो. थर्ड कंडिशन काय असणार आहे? सी इज ग्रेटर दॅन ए अँड सी इज ग्रेटर दॅन बी. सी हा ए पेक्षा मोठा पाहिजे. सी ची व्हॅल्यू 13 आहे, ए पेक्षा मोठा आहे, ट्रू होते. त्यानंतर सी इज ग्रेटर दॅन बी. सी हा बी पेक्षा पण मोठा आहे, इथे पण ट्रू आलंय आणि दोन्ही ट्रू असल्यानंतर आपल्याला रिझल्ट भेटणार आहे ट्रू. या ठिकाणी समजून घेण्याचा एकदम सिंपल पॉइंट आहे की कंडिशन्स मध्ये जर अँड असेल तर अँड फोकस करतो की सर्व कंडिशन्स ट्रू असल्या पाहिजेत. मग तुम्ही 2 राईट करा, 2 नंतर अजून एक राईट करा, 3 किंवा 10 कंडिशन्स राईट करा, त्याला काहीही फरक पडत नाही. इथे तुम्ही कंडिशन्स जर फॉल्स अँड फॉल्स असेल तर रिझल्ट तुमचा फॉल्सच असणार आहे. जर तुम्ही फॉल्स अँड ट्रू असाल तरीही तुमचा रिझल्ट फॉल्स असणार आहे. तुम्ही ट्रू आणि फॉल्स असताल तरीही तुमचा फॉल्स रिझल्ट असणार आहे. बट एकाच सिनेरिओ मध्ये त्या ठिकाणी ट्रू भेटणार आहे आपल्याला, ज्या वेळेस दोन्हीही ट्रू असतील. 2 असतील किंवा अजून मल्टिपल तुम्ही कंडिशन ऍड केल्या तरीही देखील त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट एक फॉल्स असेल तर त्या फॉल्स कडे घेऊन जाणार आहे. पूर्ण मध्ये बघू शकता तुम्ही, मी स्टेटमेंट वाढवतोय. इथे एक 2 फॉल्स आहेत, हा फॉल्स राहणार आहे. इथे एक जरी फॉल्स आला तरी तो फॉल्स राहणार आहे. इथे एक फॉल्स आला, हा फॉल्स राहिला. बट यामध्ये कोणताही फॉल्स नाही म्हणून हा ट्रू राहिला. म्हणजे अँड जर मध्ये असेल, अँड हा मध्ये आहे सगळ्यांच्या, त्यामुळे इथे फॉल्स वरती जास्त भर दिलेली आहे. एक जरी फॉल्स आला तरी तो पूर्ण कंडिशनला फॉल्स मध्ये घेऊन जात असतो. अनदर वे कोण आहे? ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर हा रिव्हर्स काम करणार आहे, हा थोडासा पॉझिटिव्ह वेने काम करणार आहे. पॉझिटिव्ह वेने कसं काम करणार आहे? जसे की तुम्ही विचार केला की सेम ऑपरेशन्स आहेत, सेम कंडिशन्स असतील. मी आता इथे रिव्हर्स कंडिशन राईट करतो. ए इज ग्रेटर दॅन बी ऑर ए इज ग्रेटर दॅन सी. दोन्ही कंडिशन फॉल्स आहेत तर इथे फॉल्स असणार आहे. दोन्ही फॉल्स आहे म्हणून फॉल्स आहे. त्यानंतर प्रिंट बी इज ग्रेटर दॅन ए और बी इज ग्रेटर दॅन सी. जर एक कंडिशन म्हणतीये फॉल्स आणि एक कंडिशन म्हणतीये ट्रू, एक कंडिशन म्हणतीये सॉरी बी इज ग्रेटर दॅन, ही कंडिशन ट्रू असणार आहे आपली. बी हा ए पेक्षा मोठा आहे. आणि दुसरी कंडिशन काय? ऑर पडतोय मध्ये, दुसरी कंडिशन आहे फॉल्स. तर या ठिकाणी फॉल्स कडे न जाता तो ट्रू कडे जाणार आहे, बिकॉज मध्ये ऑपरेटर चेंज झाला. अँड ऑपरेटर फोकस करतो एक जरी फॉल्स आला तरी पूर्ण कंडिशनला फॉल्स कडे घेऊन जाणार, आणि ऑर ऑपरेटर फोकस करतो एक जरी ट्रू आला तर पूर्ण कंडिशनला ट्रू कडे घेऊन जाणार. म्हणून ऑर हा पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणू शकतात आणि अँड हा निगेटिव्ह माइंडसेट म्हणू शकतात. त्यानंतर प्रिंट सी इज ग्रेटर दॅन ए आणि सी इज ग्रेटर दॅन बी. हा पण ट्रू आणि दुसरा पण ट्रू, दोन्ही ट्रू असतील तरी तो ट्रू कडे जाणार आहे. या सिनेरिओ नुसार जर आपण ऑर ऑपरेटर समजून घ्यायचं म्हटलं तर यामध्ये अँड होता, आता मी इथे ऑर ऑपरेटर करून दाखवतो. तर ऑर ऑपरेटर समजून घ्यायचं म्हटलं तर मी म्हंटल एक जरी एक जरी ट्रू असेल तर आपल्याला इथे ट्रू बघायला भेटेल. एक जरी ट्रू आहे तर यामध्ये 2 फॉल्स आहे, एक ट्रू आहे, ट्रू आला. एक फॉल्स आहे, 2 ट्रू आहे, ट्रूच येणार. या ठिकाणी एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे, परत एक ट्रू आहे, तर इथे ट्रू येणार. और काय करणार आहे? ट्रू कडे जास्त फोकस देणार आहे आणि अँड काय करणार आहे? फॉल्स कडे जास्त फोकस देणार आहे. एफ और एफ जर सगळे फॉल्स असतील तरच हा फॉल्स होईल, अनदर वे हा सगळ्या ठिकाणी आपल्याला ट्रूज देणार आहे. आणि लास्ट ऑपरेटर जो आहे तो आहे आपला नॉट ऑपरेटर. नॉट ऑपरेटर काय म्हणणार आहे की जर तुमच्याकडे ट्रू असेल तर त्याला मी फॉल्स मध्ये कन्वर्ट करतो आणि जर तुमच्याकडे फॉल्स असेल तर मी त्याला ट्रू मध्ये कन्वर्ट करतो. मी इथे प्रिंट करतो राउंड ब्रॅकेट नॉट फॉल्स.
नॉट फॉल्स हा बुलियन व्हॅल्यू आहे. बुलियन व्हॅल्यू मध्ये दोनच व्हॅल्यू असतात, एक तर ट्रू नाही तर फॉल्स. मग हा जर फॉल्स आपण नॉट केला तर याचा आउटपुट आपल्याला ट्रू येईल. आणि मी या ठिकाणी दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये करतो नॉट ट्रू म्हणजे हा फॉल्स येईल. प्रोग्रामला रन करूयात, स्टेटमेंटचे आउटपुट व्यवस्थित रिचेक करून घेऊयात, मग आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. पी वाय ऑपरेटर 3.py एंटर. चेक करूयात आता आउटपुटला आपल्या. चेक करूयात 2 फॉल्स, एक ट्रू आणि एक फॉल्स. कुठे गेलं आपले 2 फॉल्स, हे दोन्ही फॉल्स आले, एक ट्रू आला. ओके ग्रेट, हा ट्रू आला इथे. त्यानंतर इथे परत फॉल्स आला म्हणजे हा फॉल्स झाला कंडिशन राईट. यामध्ये दोन्ही याच्यात त्यांना ऑर मध्ये ट्रू भेटला तर हे ट्रू आले. आणि त्यानंतर इथे नॉट फॉल्सचा रिझल्ट आपल्याला ट्रू भेटला, इथे नॉट ट्रूचा रिझल्ट आपल्याला फॉल्स भेटला. या प्रकारे आपले ऑपरेटर जे असतील ते क्लिअरली तिन्ही ऑपरेटर आपल्या समोर लक्षात आलेले आहेत. मग मी तुम्हाला सांगितले की हे 3 लॉजिकल ऑपरेटर इम्पॉर्टंट असतात समजण्यासाठी, की एका लाईन मध्ये तुम्ही कितीही कंडिशन्स राईट करू शकतात, बट त्या कंडिशन्स मध्ये ऑपरेटर कोणते यूज करायचे हे तुमच्या लॉजिकला पूर्णपणे स्ट्रॉंग बनवत आहे. म्हणून हे लॉजिकल ऑपरेटर इम्पॉर्टंट असतात. याचा वापर करून तुम्ही स्मॉलर नंबर इन 3 नंबरचा प्रोग्राम ट्राय करू शकतात, किंवा लार्जर नंबर इन 3 नंबर ट्राय करू शकतात, किंवा इन 4 नंबर ट्राय करू शकतात. तर या लॉजिकल ऑपरेटरचा तुम्ही वापर करून वेगवेगळे प्रोग्राम्सला ट्राय आउट करू शकतात. बट आपण हे एक्झाम्पल्स इफ एल्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस ट्राय करणारच आहोत. सध्या या व्हिडिओसाठी एवढे टॉपिक आपला कव्हर आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.